नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यामध्ये सध्या मेगा पोलीस भरती प्रक्रिया, सरळ सेवा एकूण 15,000 पेक्षा जास्त जागांसाठीची सुरू आहे. या भरती परीक्षेची लवकरच जी मैदानी चाचणी आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षा याच्या तारखा या जाहीर केल्या जातील. त्याचबरोबर दरम्यान पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्यानुसार पाहू शकता घोषणेनुसार 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त जागा सरळ सेवा भरती प्रक्रिया रा राज्यामध्ये राबवली जाणार आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर या वेगवेगळे विभाग आहेत. राज्यामध्ये वेगवेगळे जे विभाग आहेत, या वेगवेगळ्या विभागांतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिराती या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहेत आणि यामध्ये होमगार्ड भरतीसाठी सुद्धा जाहिरात येणार आहे. जिल्हानिहाय मागच्या वेळी जे जिल्हे राहिले होते, त्या जिल्ह्यांच्या जाहिराती आता येणार आहेत. तर होमगार्ड भरतीसाठीची लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल. यामध्ये कोणकोणते जिल्हे असतील याची सगळी माहिती लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल. भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असते, त्याचबरोबर परीक्षा घेतली जाते का नाही, त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये निवडीची पद्धत कशी असते, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर मागचे व्हिडिओ पाहिलेत तुम्ही, एक 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 वर्षा अगोदर आपण होमगार्ड भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट दिलेल्या होत्या. जिल्हानिहाय अपडेट जे आहेत ह्या दिलेल्या होत्या. तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. त्यामध्ये भरती प्रक्रिया कशी राबवली जाते याचे सगळ्या अपडेट दिलेल्या होत्या. त्याच पद्धतीने आत्तासुद्धा होमगार्ड भरतीसाठीची जाहिरात आल्यानंतरनं विस्तारित सगळी माहिती आपण देणार आहोत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. जाहिरात आल्यानंतरनं आणि जाहिरात सुरू झाल्यानंतरनं सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. होमगार्ड भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता म्हणजे फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मुलामुलींसाठी ही लागू असते. म्हणजे पुरुष असतील किंवा महिला असतील, 10वी पास उमेदवार होमगार्ड भरतीसाठी अर्ज करू शकतात. आता यामध्ये वयोमर्यादा काय आहे तर 20 ते 50 वर्ष दरम्यान, 20 ते 50 वर्ष वयाची मर्यादा असलेली सगळे वयोगटातील कोणतेही पुरुष असेल, महिला असेल, या भरतीसाठी होमगार्ड पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं उंची आवश्यकता जी आहे उंचीसाठीची, पुरुषांसाठी किमान 162 सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांसाठीची उंची जी आहे 150 सेंटीमीटर आवश्यक आहे. त्यानंतरनं छाती जी आहे पुरुषांसाठी 76 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर इतकी ही आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही झाली शारीरिक पात्रता होमगार्ड भरतीसाठीची आवश्यक आहे. पगार किती असतो तर निवड झाल्यास दररोज सुमारे 800 ते 1000 रुपये इतका भत्ता जो आहे, हा पगार जो आहे होमगार्ड यांना दिला जातो. यामध्ये वाढसुद्धा होते, दरवर्षीची वाढ असते, ती आपण वेगळ्या पद्धतीने डिटेलमध्ये खाली पाहूयात. तर हे सर्व कारण ही भरती जी आहे शारीरिक क्षमतेसह सामान्य नागरिकांसाठी खुली आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने सिलेक्शन जे आहे निवड होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला एक गोष्ट इथं सगळ्यात महत्त्वाची मी सांगू इच्छितो की पाहू शकता सगळे जे पुरुष असतील, महिला असतील, मुलं असतील, मुली असतील, पोलीस भरतीसाठी जास्त तयारी करतात. पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त अर्ज येतात. मात्र त्याच वेळेला होमगार्ड भरतीसाठी खूपच कमी अर्ज जे आहेत हे केले जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, होमगार्ड भरतीसाठी खूपच कमी अर्ज येतात. त्यामुळे तुम्हाला संधी जास्त चांगली असते. पोलीस भरतीपेक्षा होमगार्ड भरतीसाठी जास्त संधी असते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही परीक्षा, लेखी परीक्षा यामध्ये घेतली जात नाही आहे. फक्त तुमच्या जी मैदानी चाचणी होते, या मैदानी चाचणीच्या आधारावर तुमची निवड जी आहे हे केली जाते. तर पाहूयात नक्की निवड प्रक्रियामध्ये मैदानी चाचणी कशी घेतली जाते. तर निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा ही नसते. फक्त शारीरिक चाचण्या यामध्ये घेतल्या जातात. मैदानी चाचणी असते. तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नसून थेट शारीरिक चाचण्यांवर, ग्राउंड इव्हेंट्सवर तुमची निवड केली जाते. तुम्हाला जे मिळालेले गुण असतात डायरेक्टली जाहीर करून कट ऑफ आधारे तुमची निवड केली जाते. यामध्ये पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण असतात आणि गोळाफेकसाठी 10 गुण. महिलांसाठी 800 मीटर धावणे आणि गोळाफेक असतं.
हे महत्त्वाचं आहे. ही गोष्ट जी आहे पोलीस भरतीमध्ये कशी असते मैदानी चाचणी आणि होमगार्ड भरतीसाठीची कशी असते मैदानी चाचणी हे चेक करून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही पोलीस भरतीसाठीची आत्ता तयारी करताय, तर याचा फायदा येणाऱ्या होमगार्ड भरतीसाठी सुद्धा तुम्हाला 100% होणार आहे. मेकॅनिझम कसं आहे तर धावणे आणि गोळाफेक पूर्ण झाल्यानंतरनं तांत्रिक पात्रतेसाठी बोनस गुण जे आहे हे मिळतात. म्हणजे तुमची जर तांत्रिक पात्रता असेल म्हणजे NCC वगैरे असतं त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बोनस गुण दिले जातात आणि एकूण गुणांवर मेरिट लिस्ट जी आहे तयार केली जाते. उदाहरणार्थ पाहू शकता गेल्या वर्षाची भरती आपण कव्हर केली होती. जुलै 2024 मध्ये 9,000 पेक्षा जास्त जागांसाठी अशाच चाचण्यांवर हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. आपले काही विद्यार्थी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे होमगार्ड भरतीसाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांचा देऊ शकतो, आपल्याकडे आहेत. आता हे महत्त्वाचं आहे की तयारी करणं सोपं आहे. फक्त फिटनेस आणि तुमचा सराव हा चांगला असणं आवश्यक आहे. आता पुरुष उमेदवारांसाठी गुणतालिका मार्क्स कसे असतात तर वेळ पाहू शकता. 1600 मीटर धावण्यासाठी गु एकूण गुण जे आहेत 20 गुणांपैकी तुम्हाला असतात. 5 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये जर तुम्ही पूर्ण केलंत 1600 मीटर तर 20 गुण दिले जातात. 5 मिनिटे किंवा 10 सेकंदापेक्षा कमी 5 मिनिटे 10 सेकंद आणि 5 मिनिटं 30 सेकंदाच्या दरम्यान 18 गुण दिले जातात. 5:30 ते 5:45 5:50 पर्यंत 16 गुण. 5:50 ते 6:10 पर्यंत 14 गुण दिले जातात. 6:10 ते 6:30 या दरम्यानच्या मिनिटामध्ये पूर्ण केलं तर 12 गुण असतात. 6:30 ते 6:50 दरम्यान 10 गुण. 6:50 ते 7:10 साठी 6 गुण आणि 7:10 ते 7:30 या मिनिटामध्ये जर पूर्ण केलं तर 2 गुण. अशा पद्धतीने हे गुण दिले जातात. गोळाफेकसाठी सुद्धा पाहूयात. गोळाफेक अंतरावर 10 गुणांपैकी तुम्हाला गुण असतात. 8.5 मीटरपेक्षा जास्त 10 मार्क्स मिळतात. 7.90 ते 8.50च्या दरम्यान 9 गुण. 7.5 ते 7.90 पर्यंत 8 गुण. त्याच्यापेक्षा कमी असेल तर गुण दिले जात नाहीत. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ना महिला उमेदवारांसाठीची जी मैदानी चाचणी आहे 800 मीटर धावणं असतं. 2 मिनिटं 50 सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण केलं तर 25 गुण दिले जातात. 2.5 ते 3 मिनिटामध्ये 22 गुण. 3 ते 10 मिनिटामध्ये 18 गुण असतात. त्याच्यानंतर ना 3:10 ते 3:20 पर्यंत एकूण 14 गुण. 3:20 ते 3:30 दरम्यान केलं तर 10 गुण. 3:30 ते 3:40 पर्यंत दरम्यान जर मैदानी चाचणी पूर्ण केली तर 6 गुण. 3:40 ते 3:50 पर्यंत पूर्ण केलं तर एकूण 4 गुण. 3:50 ते 4 पर्यंत पूर्ण केलं तर एकूण 2 गुण. अशा पद्धतीने हे धावण्यासाठी दिले जातात. गोळाफेकसाठी पाहूयात. 10 गुणांपैकी 6 मीटर किंवा जास्तसाठी 10 गुण असतात. कमी अंतरावर कमी गुण स्क्रीननुसार तुम्हाला जे मार्क्स आहेत हे दिले जातात. चांगल्या वेळेत धावणे आणि जो गोळाफेक आहे हा केल्यास जास्त गुण मिळतात. ज्यामुळे तुम्हाला मेरिटमध्ये पुढे राहण्यास मदत मिळते. आता यासाठी तुमचा सराव जो आहे हा जास्त असणं आवश्यक आहे. सध्या जर पोलीस भरतीची तयारी करताय तर लवकरच होमगार्डसाठीची येऊ शकते, तर त्याचा फायदा तुम्हाला तिथे सुद्धा होऊ शकतो. आता बोनस गुण कसे दिले जातात तर अतिरिक्त फायदे जे आहेत शारीरिक चाचणीनंतर तांत्रिक पात्रतेसाठी NCC वगैरे असेल तर बोनस गुण जे आहेत हे दिले जातात, जे निवडीसाठी तुम्हाला मदत करतात आणि त्याच्या आधारावर यादी तयार केली जाते. आता बोनस गुण कशावर मिळतात तर NCC AB किंवा C सर्टिफिकेट असेल तर, खेळाडू सर्टिफिकेट किंवा स्पोर्ट्स कोटामधून असेल तर, माजी सैनिकांना बोनस गुण असतात. जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर, नागरिक संरक्षण सेवा स्थानिक प्रशिक्षण प्रमाणपत्र हे असेल तर, हे बोनस गुण शारीरिक गुणांवर अवलंबून नसतात. म्हणून प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य दिलं जातं. NCC असलेल्यांना हे थेट गुण मिळतात, ज्यामुळे त्यांना स्पर्धेत फायदा होतो. होमगार्डसाठी NCC असलेले उमेदवार जास्त फायद्यात राहून त्यांना अर्ज जो आहे केला करू शकतात. आता मागच्या वर्षाच्या भरतीची 2024ची आपण स्थिती पाहूयात. जुलै 2024 मध्ये 9,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती ही निघाली होती, ज्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये ग्राउंड झाला होता. सातारा आहे, नांदेड. आपण सगळ्या जिल्ह्यांनी आहे अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती आहे, बीड, धाराशिव, वाशिम. त्याच्यानंतर भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक आहे, कोल्हापूर,
वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ब्रह्मपुरी, मुंबई, ठाणे, पालघर तर सगळ्या जिल्ह्यांनी आहे आपण अपडेट दिलेल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यासाठी जेव्हा निवड यादी असेल, प्रतीक्षा यादी असेल, मैदानी चाचणीचं वेळापत्रक असेल, अर्ज करण्यासाठीचे लिंक असेल, सगळ्यात पहिल्यांदा अपडेट आपण दिलेल्या होत्या. तर आता हे महत्त्वाचं आहे, की या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा भरल्या जातील. पण नवीन भरतीसाठी वेळ लागेल. आता अपेक्षित भरती कधी येऊ शकते तर 2026 मध्ये मार्च-एप्रिल नंतरनं 27चं वेळापत्रक आणि प्रलंबित जिल्हे अधिकृत जे वेबसाईट आहे यावर जाहीर केले जातील. आता महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती सध्या सुरू आहे. त्यामुळे आत्ता लगेच जुलैपर्यंत तरी जाहिरात निघण्याची शक्यता कमी आहे. तर यामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरतीनंतरनं ग्राउंड पूर्ण झाल्यानंतरनं होमगार्ड भरती जून-जुलै 2026 मध्ये निघण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रलंबित जे जिल्हे आहेत सोलापूर, परभणी असेल, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये झालेली नाही आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जुलैनंतरनं जून-जुलैपर्यंत जाहिरात येऊ शकते. पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं रिक्त जागा भरल्या जातात. यामध्ये होमगार्ड, जवान, पोलीस, एस-एस-सी-जी-डीमध्ये गेल्यास किंवा स्वतः सोडल्यास ही नवीन भरती असते. आता मागील जिल्ह्यांसाठी 2026 किंवा अखेरीस 2027 मध्ये हे शक्य आहे. आता सध्या तुम्ही तयारी करताय पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत होमगार्डची भरती सुरू होणार नाही. हे 100% खरं आहे. रिक्त जागांवर भरती ही 100% निघणार हे सुद्धा तितकंच खरं आहे. जून-जुलैमध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. भरती हे जिल्हानिहाय असते. सर्व जिल्हे एकत्र नाहीत आणि अपडेटसाठी नियमित तपासणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेला तुम्ही अर्ज करताय, तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलात त्यासाठी पात्र असता. त्या पात्रता वगैरे असतात सगळ्या, त्या त्यावेळेला जाहीर केल्या जातात. होमगार्ड पदासाठी जिल्हानिहाय ही जाहिराती ज्या आहेत हे जाहीर केले जातात. लवकरच होमगार्ड पदासाठीची जाहिरातीबाबतची अशीच अधिकृत अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. जुलैपर्यंत अशी अपेक्षा आहे. जून-जुलैपर्यंत ही जाहिरात निघू शकते आणि पावसाळ्यामध्ये किंवा याच्या दिवस जे आहेत ऑगस्टपर्यंत, ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत मैदानी चाचणी जी आहे 2026 मध्ये ही येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने होमगार्ड भरती ही लवकरच राज्यामध्ये राबवली जाणार आहे. पुढच्या वर्षासाठीची होमगार्ड भरती सरळ सेवा आपण या अगोदर सुद्धा सगळ्या अपडेट दिल्या होत्या. तशाच अपडेट आता सुद्धा देणार आहोत. तर या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत होमगार्ड भरतीबाबतच्या वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.